आता माझ्या नावाची नको, बसून घ्या बसून घ्या बसून घ्या. हा उत्साह आपल्याला मतपेट्यांमध्ये दिसला पाहिजे. बसून घ्या. मला वाटतं काही दिवसांपूर्वी इथेच आपण आता दादा बस करा. काही दिवसांपूर्वी इथेच आपण वोट चोरीवर एक प्रेझेंटेशन दिलं होतं. किती लोक होतात इथे? आपण सगळेच होतात, बरोबर आहे. आणि तेव्हा मी वरळीच्या वर एक प्रेझेंटेशन दिलं होतं की कशी मतं चोरली गेली, संपूर्ण महाराष्ट्रात कशी चोरली असतील. वोट चोरी हा काही आपला इलेक्शन अजेंडा नाही आहे, प्रचाराचा मुद्दा नाही आहे. पण निवडणूक यायच्या आधी जे काही काम करायला लागतं ते काम आपण सर्वांनी करणं हे गरजेचं होतं. आणि मला वाटतं गेल्या 1 महिन्यामध्ये 20 तारखेपासून जी काही आपल्याला मतदार यादीवर काम करण्याची संधी मिळाली त्याच्यावर जवळपास सगळ्यांनी इथे जे बसलेले आहेत प्रत्येक शाखेत चांगलं काम झालं. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. हे काम फार महत्त्वाचं होतं, कारण हे काम मुंबई कोणाच्या हातात राहील, मुंबई कोणाची, ह्याचं उत्तर देणार आहे. हे जे आपण पवित्र काम केलं आहे, जे मतदार यादी क्लीन करण्याचं, जी दूषित मतदार यादी होती ती आपण चांगलं करण्याचं, शुद्धीकरण करण्याचं काम केलेलं आहे. मला वाटतं इथे जवळपास सगळेच महिला, पुरुष, युवा, स्थानिक लोकाधिकार समिती असेल, ग्राहक असेल, सगळ्या अंगीकृत संघटनेने त्याच्यावर काम केलेलं आहे. मी ज्या ज्या शाखेत जात होतो तिकडे जे आपले पदाधिकारी आहेत ते मला सांगत होते की आमच्याकडे एवढे दुबार आहेत, एवढे संभाव्य दुबार दाखवलेले आहेत. हे सगळं आपण आता काम केल्यानंतर ज्या क्षणाची आपण 4 वर्ष वाट पाहत होतो की निवडणूक कधी जाहीर होणार, ती काल जाहीर झालेली आहे. सगळ्यांना तारखा माहिती आहेत का? काय आहेत? मतदान कधी, निकाल कधी, जिंकणार कधी? पण जेव्हा आपण पुढचे 15 दिवस, 20 दिवस, जवळपास 1 महिनाच, आता तसं पाहिलं गेलं तर आत्तापासून बरोबर 1 महिन्यावर आपला विजय दिवस आहे. पण हा विजय आपल्याला घरी बसून प्राप्त होणार नाहीये. गेले 25 वर्ष जे आपण केलं, जे मुंबईमध्ये आपण काम करून दाखवलेलं आहे, ते तुम्हाला घरोघरी न्यायला लागणार, मनोमनी बसवायला लागणार, प्रत्येकाला सांगायला लागणार, पुन्हा एकदा आठवण करून द्यायला लागणार की आपण काय काम केलेलं आहे. आणि ते जे काम केलेलं आहे आपण ते अभिमानाने सांगायचं. म्हणून आज मी तुम्हाला इथे सगळ्यांना बोलवलेलं आहे. सुरुवात करायची? करूया सुरू. स्क्रीनवर दिसते ते ओळखता येतंय का? कुठे आहे? नक्की? जिथे तुम्ही सगळे आत्ता बसलेला आहात ही तीच जागा आहे. लाईट बंद करा, हे सगळे म्हणजे दिसेल. नाही, माझं नाव आदित्य सूर्य असल्यामुळे थोडं प्रकाश जास्ती पडतो. थोडं गंमत म्हणून घ्या ना, ते रील बनवतील कोणीतरी याच्यावर. थोडं लाईट कमी करायला पाहिजे. दिसतंय? अजून दिसतंय का? ठीक आहे. हीच ती जागा आहे जिथे वरळी कोविड सेंटर आपण सुरू केलं होतं. आपल्याला आठवत असेल, आपलं सरकार आल्या उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर साधारणपणे 3-4 महिन्यातच कोविड महामारी ही जगभरात आली. लॉकडाऊन आपल्याला लावायला लागला. सगळीकडेच एक प्रश्न होता की नक्की आपण ह्याची टक्कर देणार कशी, नक्की काय आपण करणार, लढणार कसं याच्याशी. आणि मला आठवतं त्याच वेळी असे काही आकडे भयानक होते की आम्हाला कोळीवाड्यात पहिला लॉकडाऊन लावायला लागला. कदाचित आपल्या देशातला पहिला लॉकडाऊन, किशोरीता इथे आहेत, महापौर होत्या तुम्ही, देशातला पहिला लॉकडाऊन आपल्याला कोळीवाड्यामध्ये लावायला लागला. धांदल आमची हीच उडाली की अरे वरळीमध्ये आकडे एवढे वाढत आहेत, झपाट्याने वाढत आहेत, काय करायचं, कसं करायचं, हे सगळं सांभाळायचं कसं. आणि तेव्हा आपल्या इकडचे जे वॉर्ड ऑफिसर होते, MOH होते, हे सगळ्यांना हाती घेऊन आपण इथेच ठरवलं की चला हे एवढं मोठं सेंटर आहे, इथे आपण आयसोलेशन सेंटर उभारूया. आणि कदाचित नुसतं मुंबईतलं नाही, नुसतं महाराष्ट्रातलं नाही, तर संपूर्ण देशातलं
पहिलं फील्ड हॉस्पिटल जिथे आपण आज बसलेलो आहोत तिथे हे फील्ड हॉस्पिटल उद्धवसाहेबाच्या आदेशानंतर आपण उभारलं होतं. तेच हे डोम आहे. इथूनच जीव वाचवायला सुरुवात केली होती. पण नेतृत्व म्हणजे नेमकं काय असतं? का गरजेचं असतं नेतृत्व? एक नेता आणि त्याची विजन ही का महत्त्वाची असते? संवेदनशीलता का महत्त्वाची असते? आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात कुठेही आपण होर्डिंग नाही लावले, ऐतिहासिक जीव वाचवले, ऐतिहासिक असं केलं आणि तसं केलं. आपण काय केलं? काम केलं, लोकांचे जीव वाचवले. मला तोही दिवस आठवतो, अजूनही तो दिवस आठवतो. महाराष्ट्राचं आपलं बजेट सादर झालं होतं आणि पुण्यातल्या पहिल्या 3 केसेस आपल्याला सापडल्या होत्या आणि सगळेच आम्ही विचार करत होतो. उद्धवसाहेबांनी मुख्यमंत्री म्हणून, अजितदादा उपमुख्यमंत्री होते, आपले टोपे साहेब होते, आम्ही सगळेच आम्हाला बोलून घेतलं आणि पहिलं कोणाला बोलवलं असेल तर आपले अधिकारी तर होतेच, पण डॉक्टर्सनं बोलवलं आणि विचारलं आता ह्याला उत्तर काय, आपल्याला काय तयारी करायला लागणार. आणि काही काही अधिकारी थोडे गडबडलेले होते, गोंधळलेले होते की नेमकं कुठे करायचं असं कोविड सेंटर, कसं करायचं आपण कोविड सेंटर, ह्याची गरज तरी आहे का. आणि उद्धवसाहेबांनी पहिल्याच दिवशी त्यांना आदेश दिले, मला बाकी काही उत्तर नको आहे, तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया तर गेटवे ऑफ इंडिया, BKC असेल तर BKC, कुठेही जागा शोधा, कितीही आकडे तुमच्याकडे, काही मॉडेल असू द्या, काही सर्वे केला असेल तुम्ही, मुंबईमध्ये फील्ड हॉस्पिटल करा आणि अशीच मुंबईमधली फील्ड हॉस्पिटल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करा. त्याचा परिणाम काय झाला? हे अर्थात लसीकरण आपल्याला खूप नंतर मिळालं, पण इकडे लसीकरण आपण केलं. पण हे जम्बो कोविड केअर असेल, आपले ICU असतील, हे सगळं. आणि तुम्हाला आठवत असेल कोविडच्या वेळी प्रत्येक घटकापर्यंत आपण पोहोचू शकलो होतो. त्यावेळी मला आठवतं मार्चमध्ये बँड्रा स्टेशनला, एप्रिलमध्ये खूप मोठी गर्दी उसळलेली होती. त्यांना घरी जायचं म्हणून. मायग्रंट लेबर जो आपल्याकडे असतो, कोणाला झारखंडला जायचं होतं, कोणाला बिहारला जायचं होतं, कोणाला तामिळनाडूला जायचं होतं, त्यांच्या गावी जायचं होतं. आम्ही तेव्हाचे रेल्वे मंत्री जे होते पियुष गोयल साहेब, त्यांना सतत फोन करत होतो की रेल्वे सुरू करा, त्यांना घरी जाऊ द्या, आत्ता आमच्याकडे महाराष्ट्रात केसेस नाही आहेत. पण त्यांनी काय सांगितलं, नाही, जनता कर्फ्यू लागलेला आहे, PM नी सांगितलं कोणाला हलू द्यायचं नाही, सगळे रेल्वे बंद करून ठेवलेले, सगळं लॉकडाऊन करून ठेवलेलं. जेव्हा केसेस वाढल्या तर डोकं कसं वापरतात बघा, केसेस वाढल्यानंतर सगळ्यांना गावोगावी जाऊ दिलं, म्हणजे केसेसचा पसर तसा झाला. पण ते जेव्हा त्रस्त होते, म्हणजे आपले लोक असतील, इकडचे नागरिक असतील किंवा दुसऱ्या राज्यातून देखील लोक इथे जे काम करतात, ते जेव्हा त्रस्त होते, जास्तीत जास्ती कॅम्प्स ह्या आपण त्यांच्यासाठी खुल्या होत्या. लहान मुलांच्या डिलिव्हरीज असतील तर ह्याच इथेच झालेल्या आहेत, डायलिसिस असेल ते अशाच सेंटर्समध्ये झालेले आहेत. आणि जसं इथे हे फील्ड हॉस्पिटल आपण उभारलं होतं, तेव्हा आठवा BKCमध्ये जी आता जागा फुकटात बुलेट ट्रेनला दिली अहमदाबादला जायला, त्याच जागी उद्धवसाहेबांनी फील्ड हॉस्पिटल 1 आणि फील्ड हॉस्पिटल 2 आणि मग दहिसर असेल, रिचर्डसन क्रुडस असेल, सगळीकडे मुलुंड असेल, भांडूप असेल, इथे आपण फील्ड हॉस्पिटल उभारायला सुरू केली. त्यावेळी जी माध्यमं आपल्याला उपलब्ध होती त्या माध्यमातून घरोघरी पोचण्याचा आपण प्रयत्न केला. तेव्हा प्रेसची पहिली आपण जेव्हा कॉन्फरन्स घेतली त्याच्यावरही टीका केली विरोधकांनी की अरे तुम्ही सांगताय घरी थांबा, तुम्ही सांगताय कोणाला भेटू नका, पण प्रेसवाल्यांना कसं बोलवता. आणि म्हणून तिथपासून जे फेसबुक लाईव्हची सुरुवात झाली, तेच फेसबुक लाईव्ह मग इतर सगळ्यांनी वापरायला सुरुवात केली, इतर सगळ्या मुख्यमंत्र्यांनी वापरायला सुरू केले, प्रधानमंत्री महोदयांनी वापरायला सुरू केली. पण ती सुरुवात देखील उद्धवसाहेबांनी केली आणि काळजीपूर्वक. राज्य कसं चालवायचं हे मी नाही म्हणत आहे, आपले शिवसैनिक आणि पदाधिकारी नाही म्हणत आहेत, पण हे जे ट्विट आहे ना, हे बघा, हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संस्था, त्यांनी केलेलं ट्विट आहे. हे जे काही देश आहेत, हे साऊथ कोरिया अँड इवन धारावी, अ डेन्सली पॅक्ड एरिया इन मुंबई, अ स्ट्रॉंग फोकस ऑन कम्युनिटी एंगेजमेंट अँड द बेसिक्स ऑफ टेस्टिंग, ट्रेसिंग, आयसोलेटिंग अँड ट्रीटिंग ऑल दोज दॅट आर सिक इज की टू ब्रेकिंग द चेन्स ऑफ ट्रान्समिशन अँड सप्रेशन. आपल्या धारावी मॉडेल आणि मुंबई मॉडेलचं कौतुक हे जागतिक आरोग्य संस्थेने केलं. त्याच्या मागे एक व्यक्ती होती, त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता येऊया आपल्या मुंबई महानगरपालिकेवर. होय, आपली मुंबई महानगरपालिका, आपल्या मुंबईची महानगरपालिका. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, जेव्हा 1997 मध्ये पहिल्यांदा आपले महापौर बसले, मला वाटतं मिलिंद वैद्यजी होते, ते काय इथेच आहेत, या स्टेजवर 1 मिनिटासाठी या. विशाखाताई पण होत्या, पण त्याच्यानंतर होत्या 97ला. तुम्ही मग या, दोघेही यावरती. हा, मला वाटतं विशाखाताई पहिले होते. आम्हाला आठवतं आम्ही पहिलं जेव्हा महापौर बंगल्यात जायचो तेव्हा ताई असायच्या तिथे. या ना, दोघेही या. बघा, माहीमचं वर्चस्व आहे.
बाकीच्या विभागांनी जरा दाखवलं पाहिजे. अच्छा चला, माहीमच्या लोकांचा आवाज ऐकू द्या, टाळे वाजून ऐकू द्या. दादर, आणि किशोरीताईंना पण आपण वरती बोलूया, कारण 2022 पर्यंतचा प्रवास दाखवायचा आहे. आमच्या वर्णीला बोलवलं पाहिजे ना वरती. काय काय त्यांना मध्ये बोलवणार आहे मी. आपले सगळे महापौर आणि उपमहापौर जे आहेत त्यांना मंचावर बोलवणारच आहे मी. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. या ताई, आता हा जो प्रवास आहे, श्रद्धाताई पण असतील इथे कुठेतरी आहेत. हा, पण तिथून जी निवडणूक झाली 97ला एवढी तूट होती ना. येस, म्हणूनच ते मी. ताई तुम्ही ह्या बाजूला या, आणि मग पुढचे जे होत जातील आपण त्यांना तसं 5 वर्षानंतर. तुम्ही डेफिसिटमध्ये होतात. वरळीनी आता विशाखाताईंपासून किशोरीताईंपर्यंत हा जो प्रवास झाला, अर्थात मध्ये अनेक आपले महापौर उपमहापौर आहेत, ते सगळे होते. आणि ह्या प्रवासामध्ये आपल्याला आठवत असेल 650 कोटींची तूट होती, त्यावेळी डेफिसिट होतं, बरोबर आहे ताई. आणि तेव्हा आपल्याला जी महानगरपालिका आपल्या हातात आली होती, अर्थात तेव्हा आपल्यासोबत कोण होतं, त्यांना नंतर प्रश्न आहेत माझ्याकडे, ते नंतर विचारणार आहे मी. आपल्याला शिव्या देत असतात ना, विचारणार प्रश्न मी. पण टाईमपासून जी आर्थिक घडी आपण बसवायला लागलो, कारण ह्याला बोलतात इकॉनॉमिक प्लॅनिंग. कुठचंही राज्य चालवत असताना, कुठचीही संस्था चालवत असताना, कुठचंही शहर चालवत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, तुमचं आर्थिक नियोजन तुम्ही कसं बनवता. सध्या जर तुम्ही केंद्र सरकार बघाल किंवा कुठचंही दुसरं भाजपचं सरकार बघाल, आर्थिक नियोजनचं बत्त्याबोळ करून ठेवलं आहे, बट्ट्याबोळ. कुठेही काही आर्थिक नियोजन नाही. त्यांचा दिवस आला की त्या दिवसात पैसे कसे उडवायचे, कॉन्ट्रॅक्टर्स आणि बिल्डर्सच्या कशा घशात घालायचे, तेवढंच प्लॅनिंग असतं. पण नागरिकांचे पैसे वाचणार कसे हे कुठेही प्लॅनिंग नसतं. पण मला आठवतं, मी अनेकदा, मी जेव्हा विशाखाताई महापौर होते तेव्हा मी मला वाटतं 6 वर्षाचं होतो. पण तेव्हा पण मी माझ्या वडिलांसोबत असेल, आजोबांसोबत असेल, ह्या बैठकींमध्ये असायचो. आवड म्हणून असायचो, राजकारणाची एक आवड होती. आणि त्या आवडीनिवडीमध्ये त्या सगळ्या बैठकींचा जो माझ्यावर एक परिणाम होत गेला किंवा त्याचं जे एक माझ्यावर इम्प्रेशन होत गेलं, हाच विचार आत्तापर्यंत आपण चालवत आलो पुढे, की कुठचंही काम मुंबईसाठी करत असताना ते पारदर्शक कसं असलं पाहिजे, 2 चांगल्या दर्जाचं कसं असलं पाहिजे, आणि 3 कुठचाही प्रश्न समोरून आला तरी उत्तर त्याचं आपल्याकडे चोख असायला पाहिजे आणि छाती ठोकून सांगायला पाहिजे की होय, आम्ही ते काम अभिमानाने केलं. पण ह्याचाच परिणाम हा झाला. तुम्ही पाहिलं असेल, जी 600 कोटीची 650 कोटीची तूट होती, ती 2022 पर्यंत, म्हणजे जेव्हा किशोरीताई महापौर झाल्या तेव्हापर्यंत आपण 92,000 कोटीचं सरप्लस, 92,000 कोटीचं सरप्लस, म्हणजे विचार करा, अनेक राज्यांपेक्षा जास्ती आपण आपलं FD बनवलं होतं. बरं, हे समोरून जे टीका करतात, जे भाजपवाले असतात किंवा इतर जे आपल्यातून फुटून गेले, तुम्ही बसले तरी चालेल ताई. येस, धन्यवाद ताई, तुमचा सत्कार केलाच वरती बोलवलं मी. तुम्ही जेवढं चांगलं काम केलं, आणि बाकीच्या महापौरांना सगळ्यांना, स्नेहलता इथे आहेत, सगळेच आहेत. आता हे जे काम आपण केलं, हे सगळ्याची ही आपण आर्थिक चढ आपण पाहिली 92,000 कोटीपर्यंतची. कुठेही आपलं काम मुंबईचं थांबलं नव्हतं, कुठेही कुठची कामं थांबवली नव्हती, कुठेही जास्ती आपण कपात लावली नव्हती. हे काम आपण आर्थिक नियोजन जे केलं, कुठेही टॅक्स वाढवला नाही मुंबईकरांवर, कर वाढवला नाही, कुठेही पैसे लुटले नाहीत. हे प्रत्येक रुपया ह्या 92,000 कोटीचा आपण जे प्रोजेक्ट्स आपण सुरू करणार होतो त्या प्रोजेक्टसाठी त्या बजेटमध्ये आपण दाखवत आलो, बरोबर आहे. इथे आता आपले स्टँडिंग कमिटीचे जे चेअरमन असतील, मला शैलेशजी दिसत होते मगाशी, फणसेजी कुठे दिसत होते, हा ते बघा, फणसे साहेब तुम्ही पुढे, तुम्ही तिथे कुठे बसलात. तर ह्या सगळ्या लोकांनी हे प्लॅनिंग करत करत मुंबईकरांच्या समोर पारदर्शक आणि चांगला कारभार करत आपण हे 92,000 कोटीपर्यंत गेलेलो आहे. पण 2022ला ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं आणि मुख्यमंत्री झाले, त्यांचा तिजोरीवर आपल्या डोळा होता, ॲनेकोंडाला सोबत घेऊन, वोट चोर नोट चोर जब साथ में आते तो क्या होता है, ॲनाकोंडा. आत्ता काय असेल परिस्थिती, कोण सांगू शकेल का मला.
तिजोरी आता राहिलेलीच नाही आहे. तिजोरी साफ झाली, सपाट झालेली आहे. आणि दुर्दैवाने जेवढे ह्यांनी भ्रष्टाचार केलेत, जेवढे ह्यांनी घोटाळे केलेत गेल्या 2-2.5 वर्षामध्ये, त्याचा परिणाम हा झाला. तुम्ही पाहताय रस्ते तर कुठेच दर्जेदार नाही आहेत, काही काम झालेलं नाही आहे. पण मुंबईचं आत्ता कमिटेड लायबिलिटी म्हणजे जे आपण देणं लागतो ते 2.5 लाख कोटीवर पोचलेलं आहे. किती? 2.5 लाख कोटी. हे जेव्हा आपण बोलतो महानगरपालिकेचं देणं आहे, फक्त महानगरपालिकेचं देणं नसतं. हे सगळं आपल्या डोक्यावर येतं, कारण आपण करदाते आहोत, आपण कर भरत असतो, आपण मुंबईकर आहोत. आणि आपल्या डोक्यावर एवढं आता कर्ज काय, कमिटेड लायबिलिटी चढलेलं आहे, ह्याचा विचार देखील तुम्ही करणं गरजेचं आहे. पण आपण केलेली कामं ह्याच्यावर जरा येऊया आपण. कारण काय, फक्त टीका करून उपयोग नाही आहे. आपण काय काय काम केलं आहे हे देखील आपण सांगणं गरजेचं आहेच. पहिलं काम आणि सगळ्यात आवडतं काम माझं जे आहे ते शाळेंबद्दल मला बोलायचं आहे. शाळेंबद्दल प्रवास. दूर कुठचं सोडतात ते बंद करा. डान्स नाही चालू आहे कुठचं, बंद करा. शाळेंचा प्रवास. कारण हे जेव्हा आपण पाहतो 92,000 कोटी जरी आपलं FD असलं तरी आपण काय काय केलंय हे सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून पहिला आपण सुरू करूया शाळेचा प्रवास. मी तुम्हाला पैज लावून सांगू शकतो, आत्ताच्या आत्ता तुम्हाला पैज लावतो आणि सांगू शकतो. ती पैज हरायला देखील तयार आहे, पण हरू शकणारच नाही. कारण मुंबई महानगरपालिका ही कदाचित नुसतं महाराष्ट्रातली नाही, नुसतं देशातली नाही, कदाचित फक्त आशिया खंडातली नाही, पण जगातली एकमेव महानगरपालिका असेल ज्या महानगरपालिकेचं कर्तव्य पहिलं किंवा ड्युटी आपण ज्याला बोलतो ते प्राथमिक शाळा आहे, प्राथमिक शिक्षण आहे. बरोबर ना सुनील प्रभूजी? प्राथमिक शिक्षण म्हणजे आपल्याला बेसिक प्रायमरी शिक्षण हे द्यायचं आहे. पण जगात कुठेही नसेल असं अभिमानाने आपण सांगू शकतो की गेल्या 25 वर्षाच्या प्रवासामध्ये जो कायापालट आपण केला मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंचा, 1235 शाळा ह्या फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिकेच्या असू शकतात. ते तुमच्या आणि आमच्या आपल्या शिवसेनेने केलेलं आहे. ह्या 1235 शाळेंमध्ये 3.25 लाख विद्यार्थी शिकतात. हे फक्त आणि फक्त तुमच्या आमच्या शिवसेनेने केलेलं आहे, आपल्या कामामुळे झालेलं आहे. पूर्ण हे शिक्षण विनामूल्य असतं, मोफत असतं, ₹1 सुद्धा आपण घेत नाही. हे आपण काम केलेलं आहे, हे अभिमानाने सांगण्याची गरज आहे. ह्या शाळेंमध्ये 8 की 9 भाषांमध्ये शिकवलं जातं. मराठी आहे, इंग्लिश आहे, सेमी इंग्लिश आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, उर्दू आहे, तमिळ आहे, तेलुगू आणि कन्नड आहे. आणि एवढंच नाही तर अर्थात 10वीपर्यंत आपण मराठी तर अनिवार्य केलंच होतं, जे ह्या सरकारने बदललं. पण उद्धव साहेबांनी अजून एक महत्त्वाची भाषा जी आपल्या शाळेंमध्ये आणली ती आणली टेक्नॉलॉजीची. हा जो फोटो आपल्याला दिसतो इथे माधुरीजी आहेत, इथे रमेश माशेलकरजी आहेत आणि उद्धव साहेब देखील आहेत. हा जो फोटो आहे मला वाटतं हा 2011 किंवा 12 सालचा आहे. श्रद्धाताई तुम्ही आहात, म्हणजे तुमच्या टर्ममधलं आहे. आणि हे काम जे आपण केलं ते व्हर्च्युअल क्लासरूमचं केलं. म्हणजेच काय तर राज्यात किंवा देशात आपल्या राईट टू एज्युकेशन आहे, पण राईट टू क्वालिटी एज्युकेशन, दर्जेदार शिक्षण आपण ह्याच माध्यमातून जवळपास 600 वर्गांना जोडलेलं आहे. जसं आज मी इथे उभा राहून आपल्याशी तर बोलतच आहे, पण ह्या मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईशी बोलत आहे, तसंच एक शिक्षिका किंवा एक शिक्षक एका स्टुडिओमध्ये उभं राहून दर्जेदार शिक्षण हे 600 वर्गांना एकत्र देऊ शकतो. हे आपण काम करून दाखवलेलं आहे. देशात कुठेही नसेल हे आपण काम करून दाखवलेलं आहे. टॅबद्वारे शिक्षण 6वी 7वी 8वी 9वी 10वी ह्याच्यासाठी. कारण मला आठवतं माझे आजोबा वंदनीय हिंदवी सम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा आमचं सकाळी दप्तर बघायचे तेव्हा आईला विचारायचं हे नेमकं काय असतं या दप्तरामध्ये, एवढं सगळं तुम्ही पाठीवर का बोजं घेऊन जातात. त्यांनी माझ्या प्रिन्सिपलला पण एकदा दोनदा घरी बोलवलेलं, आपले शिक्षण मंत्र्यांना घरी बोलवलेलं. आणि हा प्रवास चालूच राहिला की नेमकं ह्या दप्तरात काय असतं एवढं बोजं की आपण घेऊन जात असतो. बरं 3-4 पायऱ्या चढायला लागतात, 3-4 मजले चढायला लागतात. पण उद्धव साहेबांनी त्याला उत्तर दिलं ते म्हणजे टॅबचं. पुन्हा एकदा 5 भाषा आपण वेगळ्या वेगळ्या शिक्षण हे डिजिटल केलं. आणि डिजिटल शिक्षण देणारं कदाचित महानगरपालिका देशातली असेल ती एकमेव असेल आणि पहिली असेल ती म्हणजे आपली मुंबई महानगरपालिका आहे. अर्थात हे सगळं होत असताना मुंबईचं शिक्षण हे सुधारायचं कसं, एखाद्या पिढीला घडवायचं असेल, एखाद्या समाजाला पुढे न्यायचं असेल तर मी हे नेहमी उदाहरण देतो. 1997 जेव्हा UK मध्ये, युनायटेड किंगडममध्ये टोनी ब्लेअर हे पंतप्रधान बनणारच होते,
त्यांनी विचारलेलं, तेव्हा मीडियाने त्यांना विचारलेलं की जर तुम्ही पंतप्रधान झालात तर तुमच्या पहिल्या 3 प्रायोरिटी कुठच्या असतील? आणि त्यांचं उत्तर काय होतं माहिती आहे का? पहिली प्रायोरिटी हे शिक्षण असेल, दुसरी प्रायोरिटी हे शिक्षण असेल आणि तिसरी प्रायोरिटी हेही शिक्षण असेल, कारण शिक्षणावरच देश घडत असतो. तर शिक्षण अजून आपण चांगलं कसं करू शकतो? वर्षानुवर्ष हे आपण ऐकत आलेलो आहे. प्रत्येक वेळी आपण पेपरमध्ये बातम्या वाचायचो की आज एवढी गळती लागली, एवढ्या मुलांनी आपल्या शाळा सोडली, ही शाळा बंद होते कारण इथे आपली मुलं आता शिकायला तयार नाही आहेत, ह्या शाळेतून त्या शाळेत गेली म्हणून ही शाळा बंद झाली. तेव्हा माझं स्वप्न एकच होतं की इथे जे जे आता लोकप्रतिनिधी बसलेत किंवा माझी खासदार बसले असतील, आमदार बसले असतील, आजी माझी सगळेच नगरसेवक बसले असतील, महापौर असतील, होणारे महापौर असतील, होणारे नगरसेवक असतील, ह्या सगळ्यांकडे जशी लोक येतात की आम्हाला ह्या शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे, ह्या प्रायव्हेट शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे, तसं माझं स्वप्न होतं की कधी ना कधीतरी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंसाठी आपल्याकडे लोक येतील आणि पत्र मागतील की आम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे, तुमचं पत्र पाहिजे. आपले शिक्षण समितीला सोबत घेऊन बसलो, 1-2 चांगले अधिकारी होते, तरुण अधिकारी होते, मदत केली आणि ह्या लोकांनी ठरवलं की आपल्या मुंबईच्या शाळेंचं पूर्ण ब्रँडिंग, कलर, थीम, इन्फ्रास्ट्रक्चर काय असायला पाहिजे. तर मुंबई पब्लिक स्कूल, कुठचीही महानगरपालिकेची शाळा कुठची असायला पाहिजे, मुंबई पब्लिक स्कूल, ते मुंबई पब्लिक स्कूल आपण करून दाखवलं. आज तुम्ही कुठच्याही वॉर्डात जा, त्या वॉर्डामध्ये सगळ्यात देखणी इमारत महानगरपालिकेची असेल तर ती शाळा आहे आणि त्या शाळेचा कायापालट करणारी आपली मुंबई महानगरपालिका आणि आपली शिवसेना आहे. पण इथेच आपण थांबलो नाही, आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी आणल्या. हा वाघोबा क्लब, वाघोबा क्लब म्हणजे काय तर नेचर, पर्यावरणाशी जवळीक कशी बनावी. आपण जेव्हा आता बाहेर जाऊन आकाश बघितलं तर काही दिसतच नाही, सगळीकडे धूर दिसतोय पोल्युशनमुळे, प्रदूषणामुळे. पण आपले हिरोज कोण? नेहमी आपण जेव्हा स्पेस बोलतो, अंतराळ बोलतो, तेव्हा कोणाबद्दल बोलतो? कल्पना चावला, सुनीता विल्यम्स. ह्याच्या पुढे आपण जात नाही. पण ही स्वप्न आपण लहानपणात बघत असतो की कधी ना कधीतरी मला पण ॲस्ट्रॉनॉट व्हायचं आहे. मग ॲस्ट्रॉनॉमी क्लब आपण आणला, आपण खूप काही गोष्टी केल्या वेगळ्या वेगळ्या. पण मी तुम्हाला अभिमानाने अजून एक गोष्ट सांगतो, ज्यामुळे खरोखर आपल्याकडे एक मोठी बढत झाली, मुलांना यावंसं वाटलं, पालकांना वाटलं की महानगरपालिकेच्या शाळेत टाकावं मुलांना. ते म्हणजे आपण SSC सोबत जागतिक पातळीचा IB बोर्ड आणला. हे देशात कुठेही नाही झालं, कदाचित जगात कुठे नसेल ती आपली महानगरपालिका. IGCSE बोर्ड आणला, परत जागतिक पातळीचा आहे. CBSE बोर्ड आणला, ICSE बोर्ड आणला. आणि हे सगळे आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या ज्या शिक्षिका होते आणि शिक्षक होते त्यांना ट्रेनिंग देऊन पुन्हा त्याच लोकांना आपण वापरायला लागलो, ह्याच्यात त्यांनाच आपण चालना दिली. आणि हे तुम्ही अभिमानाने सांगू शकता की पहिल्या वर्षी 4,000 आपल्याकडे सीट्स होत्या महानगरपालिकेमध्ये, 10,000 ॲप्लिकेशन आले, आपल्याला लॉटरी काढायला लागली. हे आपलं काम आहे, हे तुम्ही अभिमानाने लोकांना सांगितलं पाहिजे. जेव्हा भाजप विचारतं ना की तुम्ही काय केलं, अर्थात शिक्षणाचा आणि त्यांचा काडी मात्र संबंध नाही आहे, पण हे जरा त्यांना सांगा हे आम्ही केलेलं आहे. चला पुढे वळूया. जसं प्राथमिक शिक्षण हे महानगरपालिकेचं काम असतं, तसं प्राथमिक आरोग्य देखील, बेसिक प्रायमरी हेल्थकेअर सेंटर हे महानगरपालिकेचं काम असतं. तुम्ही कुठचीही महानगरपालिका घ्या, कुठच्याही आपल्या राज्यामध्ये जा, इतर राज्यांमध्ये जा, तुम्ही जर विचाराल की तुमचं महानगरपालिका म्हणून काम काय, तर आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र आम्ही तेवढंच चालवतो, प्रायमरी हेल्थकेअर चालवतो, त्याच्या पुढे आम्ही करत नाही, हे तुम्हाला सांगेल. पण पुन्हा एकदा मी इथे बेट लावायला तयार आहे, पैज लावायला तयार आहे. आता आचारसंहितेत ते बसतं की नाही मला माहीत नाही, तर आपण आचारसंहितेनंतर लावूया. पण मला जगात मुंबई महानगरपालिकेसारखी महानगरपालिका दाखवा जिचे फक्त प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीत, तर ते तर आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन नर्सिंग कॉलेज स्वतःचे आहेत, ही आपली मुंबई महानगरपालिका आहे. 1 नाही 2 नाही तर 4 मेडिकल कॉलेज स्वतःचे आहेत, ही मुंबई महानगरपालिका आहे. ट्रॉमा केअर सेंटर आहे, ही आपली मुंबई महानगरपालिका आहे. आणि सगळ्यात चांगले हॉस्पिटल आणि डॉक्टर्स हे असणारी आपली मुंबई महानगरपालिका आहे. हे आपण अभिमानाने जनतेला सांगितलं पाहिजे, लोकांमध्ये सांगितलं पाहिजे. कारण अनेकदा वाटतं की अरे चांगले डॉक्टर्स आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच मिळतील, असं नाही आहे. जे कुठचेही चांगले डॉक्टर्स तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मिळतात किंवा भेटतात, तेच प्रायव्हेट हॉस्पिटलमधले डॉक्टर्स आपल्या सगळ्या ह्याच मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये आहेत. आहे अर्थात लोड आहे, 90% ही ट्रीटमेंट आपली फ्री असते, त्याच्यानंतर सबसिडाईज असते. 2017 पर्यंत आपल्याकडे 13,574 बेड्स होते.
डेली जो काही लोड होता तो जवळपास 1 लाखाचा होता. आत्ता पण प्रत्येक वर्षी 1 कोटीहून जास्ती आपण लोकांना ट्रीट करत असतो. आहे ना, देशभरातली लोकं येतात आपल्याकडे, पण स्वस्त आणि दर्जेदार आरोग्य हे देणारं कदाचित आपलंच शहर असेल आणि आरोग्य केंद्र किंवा हॉस्पिटल चालवणारी आपली महानगरपालिका असेल, हे आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे. हा दुसरा माझा आवडता विषय. इथे आपले BSTचे सगळे असतील, जरा BSTमध्ये कोण कोण होतं हात वरती करून मला, आणि BSTचे चेअरमन कोण कोण होतं जरा हात वरती करून मला दाखवा. आपण आहात, सगळे आहेत. ही BST, किती लोक BST वापरतात? सगळे वापरतात? दर काय झालेत आत्ता? ऐकून येते? डबल, ट्रिपल. जेवढी यांची इंजिनं वाढत चाललेत तेवढे दर वाढत चाललेत आणि बसेस कमी होतात ना. ही ह्या शहराची एक महत्त्वाची गोष्ट होती, ओळख होती, ती म्हणजे आपली BST बस. साधारणपणे मुंबईचं चित्र कोणाला काढायला सांगितलं तर कोण पहिलं गेटवे ऑफ इंडिया काढतं, मग सीलिंग काढतं, मग आपली लाल बस काढतं BSTचं. आणि मुंबई महानगरपालिका किंवा मुंबई म्हणून आपण जी ओळख असते आपली, ही आपली BST बस ही सगळ्यात महत्त्वाची होती. अर्थात लहानपणापासून अनेक BSTच्या कार्यक्रमांना मी जात होतो. मी प्रत्येक म्हणजे आता जेव्हापासून युवासेना सुरुवात केली तेव्हा अनेक BST रूटचं उद्घाटन केलं. 2012मध्ये आपण फोर्ट फेरी ही 5-5 मिनिटांनंतर थांबणारी तिथे सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमधली फोर्ट फेरी सुरू केली. आणि मला लवकरच कळायला लागलं की मुंबईची ही नाडी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. जवळपास प्रत्येक दिवसाला 60 ते 65 लाख लोक हे आपले लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. आणि जेव्हा आपण ह्याचे दर कायम केले, 5 किलोमीटर 5 रुपयात केले, 10 किलोमीटर 10 रुपयात केले, 15 किलोमीटर 15 रुपयात केले, आणि 15 किलोमीटरहून जास्ती कुठेही जायचं असेल 20 रुपयात जेव्हा आपण फ्लॅट फेअर आणलं, AC बसेस आणल्या, तेव्हा आपली जी रायडरशिप होती ती साधारणपणे 35 लाख पर डे एवढ्यावर गेली होती. मला तोही दिवस आठवतो जेव्हा मी COP26ला होतो, स्कॉटलंडमध्ये होतो, तेव्हा पर्यावरणाची कॉन्फरन्स चालू होती आणि तिथे 4-5 माझ्यासोबत महापौर बसले होते, वेगळ्या वेगळ्या शहरातले होते, इंग्लंडचेच होते. आणि ते मला विचारत होते की तुमच्याकडे बसेस कशा आहेत, अशा आहेत, तशा आहेत. मी त्यांना एवढंच सांगितलं, बघा आमच्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मुंबईत प्रत्येक मुंबईकर हा पब्लिक ट्रान्सपोर्ट जवळपास वापरतोच, एक तर ट्रेन वापरतो नाहीतर बस वापरतो. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या बसेसचं भाडं हे आम्ही फ्लॅट ठेवलेलं आहे, 5, 10, 15 आणि 20. तेव्हाच तो माणूस आवाक झाला समोर, त्याचं असं बघायला लागला. कारण त्यांना मी जेव्हा पाऊंडमध्ये सांगितलं, आता तुम्ही डॉलरला किती चढले आपलं? 91. म्हणजे आता किती डॉलरचे 5 रुपये होत असतील सांगा मला? पलीकडे येते सगळं. पण जेव्हा मी त्यांना हा दर सांगितला की 5, 10, 15 आणि 20 मध्ये तुम्ही मुंबईत कुठूनही कुठे जाऊ शकता, पुढे ती कॉन्फरन्स आमची ती राऊंड टेबल होती, ते महापौर तिथून नुसतं आमचं ऐकत राहिले की तुम्ही काय सांगता आम्हाला सांगा. कारण तेव्हापर्यंत त्यांची जरा कॉलर टाईट होती की आम्ही इंग्लंडमधले महापौर आहोत, तुम्ही कुठून आलात. हे दर सांगितल्यानंतर, आपला प्रवासी किती आहेत हे सांगितल्यानंतर त्यांना धक्का बसला. पण तिथेच थांबलो नाही. त्यांना तिसरी गोष्ट मी जी सांगितली ती हीच सांगितली की आमचं स्वप्न हेच होतं आणि पुन्हा एकदा आम्ही सुरू करू आमचं सरकार बनल्यानंतर की मुंबईमध्ये 10,000 इलेक्ट्रिक बस आम्हाला रस्त्यावर आणायच्या आहेत, म्हणजे आणायच्याच आहेत आणि ते आम्ही आणल्याशिवाय थांबणार नाही. हे काम मुंबईसाठी महत्त्वाचं आहे. आपला करार युनियनबरोबर 3,337 बसेसचा होताच, पण त्याही पुढे जाऊन जर आपल्याला प्रदूषणमुक्त मुंबई पाहिजे असेल, आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट सुधारायचं असेल, आपल्याला लास्ट माईल कनेक्टिव्हिटी चांगली करायची असेल, तर आपल्याला मुंबईमध्ये मिनी बस, मीडियम रेंज बस, लॉंग रेंज बस, डबल डेकर बस, हे सगळं करून आपल्याला 10,000 हा आकडा गाठायलाच लागेल. हा 7 ऑगस्टचा फोटो आहे, जेव्हा आपण मला वाटतं माहीम बस डेपोमध्ये ह्या इलेक्ट्रिक बसचं लॉन्च करत होतो. तेव्हा ग्रॅच्युटी पण जी अनेक वर्ष थांबली होती BST कामगारांची, ती आपण दिली होती. राज्य सरकारमधून कदाचित आपण एकमेव राज्य सरकार असू, कारण आपले मुख्यमंत्री जे होते उद्धवसाहेब ठाकरे ते मुंबईचेच होते, म्हणून मुंबईकर एक माणूस असल्यामुळे जे काही BSTला आपण देणं लागत होतो ते पटापट द्यायला सुरू केलं होतं. पण ही बस आपण आणली. ही बस आणल्यानंतर जेव्हा पहिला करार झाला ह्या डबल डेकर इलेक्ट्रिक बससाठी, आता तुम्ही पाहत असाल रस्त्यावर धावते, भाजपनी माझ्यावर टीका केली होती की हे कुठून आणले, असं केलं तसं केलं. सरकार पडलं उद्घाटनाला हे पहिले.
फीत कापायला पहिले. मला वाटतं हे आपल्या कंट्रोल रूमचे आशिषजी तुम्ही दिसता याच्यात, हे आपलं चलो कार्ड आहे. पण झालंय असं, आपलं सरकार गेल्यानंतर 2022 पासून ज्या बसेस धावत होत्या रस्त्यावर त्या कमी 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 होत चालल्यात. अनेक आपल्या विभागांमध्ये रूट बंद करत चाललेले आहेत. भाडं दुप्पट तिप्पट केलेलंच आहे. बसेस जवळपास 2000 वर आणलेल्या आहेत किंवा त्याच्याही पेक्षा कमी झाल्या असतील. आणि भयानक गोष्ट ही आहे की प्रायव्हेटायझेशन बसमध्ये यायला लागलेलं आहे. त्या कुठच्या बसेस आहेत ना, सिटी फ्लो त्या सगळीकडे दिसायला लागलेल्या आहेत. ठीक आहे, तुम्हाला कोणाच्या बसेस आणायचे त्या आणा, पण मुंबईला मारू नका. आणि हेच भाजपाने ओळखलेलं आहे. जर मुंबईला मारायचं असेल तर कसं मारायचं, तर मुंबईकर जो दिवस रात्र प्रवास करतो, मेहनत करतो, कामावर जातो आणि परत येतो, त्याचा पहिला पब्लिक ट्रान्सपोर्ट हा मोडून टाका. आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा श्वास हा आपला BST होता, तो पुन्हा एकदा आपल्याला जागृत करायचा आहे. पाण्याचं देखील खूप मोठं काम आपण केलं. पाणी हे मला आठवतं जेव्हा आपनी दिल्लीमध्ये पाण्याचे दर कमी केले होते, जेव्हा सबसिडी दिली होती, तेव्हा घरोघरी जाऊन त्यांनी साजरं केलं होतं की आम्ही एवढ्या लिटरवर आता सबसिडी देतोय, तेवढ्या लिटरवर आपण सबसिडी देतोय. आपल्याला आठवत असेल केवढं मोठं ते पण साजरं केलं होतं, सगळीकडे बोर्ड लागले होते आणि चांगलं काम केलं होतं, कौतुक केलंच पाहिजे त्यांचं. पण नंतर थोडा अभ्यास केल्यानंतर हे जाणवायला लागलं की अनेक वर्ष आणि आपली पूर्ण 25 वर्ष मुंबई महानगरपालिका म्हणून पुन्हा एकदा फक्त महाराष्ट्रातलं नाही तर देशातलं सगळ्यात स्वस्त पाणी जर कोणी देत असेल तर ती आपली मुंबई महानगरपालिका आहे. ह्याचा आपला अभिमान असायलाच पाहिजे. अजूनही मला वाटतं आपण 3.5 रुपये पर पर्सन पर 1000 लिटर देतो, बरोबर आहे. आणि आपल्याला पडतं ते 11.5 रुपये पर पर्सन पर 1000 लिटरला. पण त्याच्यातून काही महत्त्वाच्या गोष्टी आपण केल्या त्या सांगण्यासारख्या आहेत. मला वाटतं श्रद्धाताई, आपण महापौर असताना हे सुरू केलं होतं, हिंदुरे सम्राट बाळासाहेब ठाकरे मिडल वैतरणा डॅम, मध्य वैतरणा डॅम. कदाचित मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा एकमेव असेल ज्याची स्वतःची धरणं आहेत. पण हे जे धरण आपण बांधलं, ज्यावेळी आपण बांधलं, ते जगातलं 9वं सगळ्यात वेगात बांधलेलं धरण होतं आणि ते अजूनही आपल्याला महत्त्वाचं धरण आहे. त्याला वंदनीय हिंदुरे सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव आपण दिलेलं आहे. भांडूपचं हे जलशुद्धीकरण केंद्र आहे. कदाचित तुम्ही तिथे गेल्यानंतर जेव्हा टेस्टिंग करतो आपण पाण्याचं, बिस्लेरी किंवा कुठचंही बॉटल्ड वॉटर घेतलं त्याच्यापेक्षा शुद्ध पाणी हे इथे मिळतं. सर्वांसाठी पाणी ही आपले राज्य सरकार असताना योजना आणली होती. कारण अनेक ठिकाणी अशा अजूनही वसाहती आहेत किंवा आपण स्लम सोसायटी वगैरे पाहतो की OC मिळाली नाही, लिगल नाही आहे म्हणून पाणी दिलं जात नाही किंवा पाण्याचे दर वाढवलेले असतात. आपण हाच कायदा आणला होता की तुमचं घर हे लिगल असेल किंवा नसेल, पण तुम्हाला व्यक्ती म्हणून पाणी हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. म्हणून सर्वांसाठी पाणी योजना ही आपण आणली होती. पण त्याच्याही पुढे जाऊन मला माहीत नाही, तुम्ही सोशल मीडियावर माझं गारगाई आणि डिसॅलिनेशन मधलं जे अंतर आहे ते मी सांगितलं. किती लोकांनी पाहिलं ते? पाहिलंय? ते आवर्जून पहा. पण हा जो डिसॅलिनेशनचा करार आपण केला होता, डिसॅलिनेशन प्लांट म्हणजे सोपं आहे. आता युद्ध ह्याच्यावरच सुरू होणार आहे की गारगाई धरण बांधायचं आणि पावसावर अजून अवलंबून राहायचं की आपण समुद्राचं पाणी आहे ते गोड करून प्यायचं. आपली गरज जी आहे ती ह्या एका डिसॅलिनेशन प्लांट म्हणून पूर्ण भागू शकतो आपण. आणि आज तुम्हाला सांगतो मी, ज्या दिवशी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महापौर बसेल त्या दिवसाला पुन्हा एकदा आपण आपल्या मुंबईसाठी पाणी गोड करण्याचा प्रकल्प हा पुन्हा सुरू करू. कारण सर्वात कमी किमतीत एकही झाड न तोडता लवकरात लवकर, कारण तो जर प्रकल्प मिंदे सरकारनी आपलं सरकार पडल्यानंतर बंद केला नसता तर आत्तापर्यंत त्या प्लांटमधून आपल्याला पाणी मिळायला सुरुवात झाली असती. 2025 पर्यंत काम पूर्णही झालं असतं. हे सगळं होत असताना म्हणजे आपण जे मी सांगतो ना, करून दाखवलं हे 2 शब्द होते ज्यांनी 2012ची महानगरपालिका आपण जिंकलो होतो, 2017मध्ये आपण जिंकलो होतो. कारण हे काम महत्त्वाचं आहे. मला नेहमी उद्धव साहेब सांगत असतात की आदित्य, आपण जी कामं करतो ती कामं लोकांपर्यंत जाणं गरजेची असते आणि जर आपण काम केलं असेल तर ते आपण सांगणं गरजेचं असतं. आता फरक बघा ना, निवडणुका जेव्हा येतात तेव्हा भाजप कशावर सुरू करतं? हिंदू मुस्लिम बांगलादेशी घुसलेत, रोहिंग्या घुसलेत, आपलं केलेलं कामाचं श्रेय ते घेतात. हां, मग मराठी अमराठी हे सगळे वाद भाजप सुरू करतं. कारण त्यांनी 12 वर्षात काही काम केलंय का ह्याच्यावर तर मोठा प्रश्नचिन्ह आलेला आहे. पण आपण जी कामं केलीत गेल्या 25 वर्षामध्ये असेल, गेल्या 5 वर्षामध्ये असेल, ती आपल्याला पुन्हा एकदा लोकांमध्ये नेणं गरजेचं आहे. कारण आपण हे काम अभिमानाने केलेलं आहे, हे मुंबईसाठी केलेलं आहे. हे आपलं गिरगाव चौपाटीकडचं व्ह्यूइंग डेक,
हे आपलं दादर येथील माता रमाबाई आंबेडकर व्ह्यूइंग डेक, हे सेल्फी पॉईंट, आणि हा जो मलबार हिलच्या तिथे आपण एक ट्री टॉप वॉक केला होता. न्यूयॉर्क टाइम्समध्ये देखील ह्याचं कौतुक झालं आणि मुंबईत आल्यानंतर किंवा आपल्या देशात आल्यानंतर 10 फूटच्या जागा असतील की कुठे जायला पाहिजे ह्याची सुरुवात ही आपण केली होती. ह्याला फंड आपण दिला होता, मी पालकमंत्री म्हणून दिला होता. आणि हा आवडता विषय, आपला ब्रँड अँबॅसेडर खरं आता हा केला पाहिजे, पेंग्विन केला पाहिजे. कारण मी प्रत्येक वेळी जेव्हा समोरून मला भाजपवाले सांगतात की तुम्ही पेंग्विन आणलं किंवा पेंग्विन, मी बोललो चला मी पेंग्विनबद्दल बोलतो, तुम्ही आणलेल्या चीताबद्दल बोला. दाखवा मला किती टिकलेले आहेत, हिंमत असेल तर दाखवा. पण राणीचा बाग, वीर जिजामाता उद्यान, किती लोक गेलेत तिथे? आता तुम्ही मला सांगा, हे तुम्ही आत्ता गेलेले आहेत बरोबर आहे, लहान असताना किती लोक गेला होतात? फरक आहे की नाही आहे ना? हे काम आपण केलेलं आहे, हे छाती ठोकपणे सांगायला गरजेचं आहे. कारण तिथे अजूनही आजही वीकडेला पण हजारो मुंबईकर आणि हजारो पर्यटक जातात. का तर जे प्राणी ते एरवी पाहू शकत नाहीत ते प्राणी आपण तिथे आणलेले आहेत, आणि नुसतं आणून पिंजऱ्यांमध्ये नाही ठेवलेत, तर त्यांचं ब्रीडिंग प्रोग्राम आणि कॉन्झर्वेशन प्रोग्राम पण आपण करत आहोत. हे आपण सांगणं त्यांना गरजेचं आहे. पेंग्विन असेल, वाघ असेल, हायना असेल, अनेक गोष्टी आपण तिथे आणलेल्या आहेत. आणि हा फोटो आहे, मला वाटतं स्नेहलताई तुम्ही इथे महापौर होतात आणि इथे श्रद्धाताई पण आहेत, हा आपल्या प्लॅनिंगचा फंडचे साहेब आहेत, सगळे आहेत. हे बघा, हे मे मधले 4.5 लाख लोक मेमध्ये, 173 कोटी मे 2023 फक्त आपल्या या झूने मिळवून दिलेत ते महानगरपालिकेला. म्हणजे एका बाजूला आपण अशी कामं केली जी आपण दाखवू शकतो अभिमानाने, एका बाजूला आपण अशी कामं केली ज्याच्यातून आपल्या महापालिकेचं उत्पन्न वाढलेलं आहे, आणि दुसऱ्या बाजूला मिंदी असतील, भाजप असतील, त्यांची काळी कामं आहेत जिथे फक्त आवडते बिल्डर आणि लाडके कॉन्ट्रॅक्टरना पैसे गेलेले आहेत. मुंबईची तिजोरी साफ केलेली आहे. पुढे जाऊया आपण. हे पर्यावरणासाठी आपण काय काय केलं, तर अर्थात हे आरेमधलं आपण 800 एकर जंगल आपण वाचवलं. गोराईमध्ये एक मॅनग्रोव्ह वॉक, कांदळवनात वॉकवे आपण निर्माण केलेला आहे. 1.5 वर्ष बनून तयार आहे, पूर्ण बनलेला आहे, तयार आहे बनून. आणि मी सातत्याने ह्या सरकारला, राज्य सरकारला सांगतोय, कधीतरी उद्घाटन करा, कधीतरी उद्घाटन करा. चुकून त्याला हेरिटेजचा टॅग लागेल, पुरातनचा टॅग लागेल, पण तिथे कांदळवनात खूप चांगलं एक आपण वॉकवे चालू केलेला आहे. आपण जवळपास महाराष्ट्रामध्ये हा रेकॉर्ड असेल, कारण एक काळ असा होता, मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांकडे फॉरेस्ट मिनिस्ट्री आणि माझ्याकडे पर्यावरण खातं, एकत्र येऊन आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये 11 महिन्यामध्ये जवळपास 15,500 हेक्टर मॅनग्रोव्हला आपण संरक्षण दिलं आहे. पूरमुक्त मुंबईकडे वाटचाल. आता परत एकदा, मुंबई भौगोलिक काय परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे, पाऊस कसा पडतो आपल्या सर्वांना माहिती आहे, ढगफुटी वाढत चाललेली आहे सगळ्यांना माहिती आहे. पण हे सगळं होत असताना फक्त भौगोलिक आता रचना अशी आहे म्हणून पूर येतो, उत्तर चालू शकत नाही. पाऊस जास्ती पडला, ढगफुटी झाली, उत्तर मान्य नाही. जे आपण काम करतोय ते आपण काम हे लोकांना त्रास कसा नाही होणार ह्याच्यावर पण काम आपण केलं पाहिजे. अनेक वर्ष मला आठवतं, पाऊस पडला की मीडियाचे पहिले कॅमेरे जायचे ते 2 ठिकाणी जायचे. कुठे? हिंद माता, आणि दुसरीकडे कुठे? मिलन सबवे. बरोबर आहे, पहिले तिथे कॅमेरे लागायचे आणि मग आम्ही पण जायचो. आम्हाला अधिकारी ठातूर मातूर काहीतरी उत्तर द्यायचे की नाही आता बघा काय करणार, एवढा पाऊस झाला, भौगोलिक रचना अशी आहे, सॉसरसारखं. पण ज्या मिनिटाला आपलं सरकार आलं आणि त्याच्यानंतर काम सुरू झालं, मी ह्या अधिकाऱ्यांच्या मागे लागलो. मी हे उत्तर चालणार नाही, आता आपल्याला हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहेच. आणि कदाचित पुन्हा एकदा आपल्या देशातलं पहिलं रेन वॉटर होल्डिंग टँक हे आपल्या गांधी मार्केट आणि हिंदमाता इथे झालं, आणि दुसरं रेन वॉटर होल्डिंग टँक आपण मिलन सबवेला केलं, ज्याच्या कारण आज ती जागा पूरमुक्त झालेली आहे, तिथे पूर येत नाही. पण पंप तिकडचे चालू करणं गरजेचे असतात. मुंबईवर प्रेम करणं गरजेचं आहे. फक्त मंत्री म्हणून किंवा महापालिका प्रशासकाच्या हाती दिली म्हणजे मुंबई चालत नाही. ज्या ज्या रात्री मुंबईत पाऊस पडत असतो, आजही मला बाकीच्यांचं माहीत नाही पण 2 लोकांना झोप येत नाही, उद्धव साहेब आणि मला. आमच्या डोक्यात हाच विचार असतो
की पंप इथे चालू झाला का, ही भिंत पडली असेल का, इथे आपल्याला काय करायला पाहिजे, इथे आपण हे काम केलं ते चालू केलं असेल का, महानगरपालिकेची यंत्रणा सुरू आहे का. पण गेल्या 2 वर्षामध्ये असं काही सगळं हे जॅम करून ठेवलेलं आहे, बंद करून ठेवलेलं आहे की उत्तर द्यायला कोणी अधिकारीच नसतो, कारण कोणाला पडलेलीच नाही आहे. आणि म्हणून मी जे नेहमी सांगतो की मुंबईवर प्रेम करणारं कोणीतरी ते असायला पाहिजे. जे आपले महापौर पण होते आधी सगळेच रात्री 3 वाजता 4 वाजता अशा पावसाळ्याच्या दिवशी फोन केला तरी फोनवर यायचे आणि सांगायचे आम्ही तिथे पोहोचत आहोत, आपले अधिकारी पोहोचतात आणि आमचं काम तिथे चालू आहे. आज देखील मी तुम्हाला सांगतो, जेव्हा हिंदमाताला मागच्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी पाऊस पडला, मी गेल्यानंतर तिथे मला धक्का बसला. सगळी यंत्रणा तिथे जी आपण बसवली होती की पूरमुक्त करायला, ती तशीच्या तशी आहे. पंप आले होते, पण महापालिकेचं कारण काय, साहेब डिझेलच आलं नाही आहे आणि म्हणून पाणी भरलं, म्हणून तिकडच्या दुकानात पाणी गेलं. ही कारणं जी देतात ना, हे मुंबई विरोधी आहेत आणि हे आत्ता प्रशासन आपलं चालवतात. हे आपल्याला बदलायचं आहे. चला पुढे जाऊया. हा ना, इथे महाडेश्वरजी आहेत बघा. आणि जाऊ दे, चिल्लर लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. पण मी नंतर ह्याच्यावर येणार आहे. सांडपाण्याचे जे प्रकल्प आहेत, मला आठवतं जेव्हा आपलं सरकार पडलं, STPच्या प्लांटसाठी प्रधानमंत्री महोदय इथे आले, भूमिपूजन केलं आणि सांगितलं 18,000 कोटीची गिफ्ट ही त्यांनी मुंबईला दिलेली आहे. मोठे नेते आहेत, मी त्यांच्याबद्दल काही जास्ती बोलत नाही. पण जसं आम्ही अधिवेशनात बोलतो ना, रेकॉर्डवर चुकीचं आलं नाही पाहिजे म्हणून मी तुम्हाला करेक्ट करतोय. हे 18,000 कोटी दिल्लीमधून आले नाहीत, केंद्राचे आले नाहीत, ते मुंबईचे होते. आपल्या 92,000 कोटीच्या FD मधून आपण वाचवलेला पैसा आहे, मुंबईकरांचा पैसा आहे आणि हे आपलं काम आहे. STPचं काम आपलं आहे. जर आपलं सरकार टिकलं असतं तर भूमिपूजन आपल्या हस्ते झालं असतं. 10 वर्ष NGT आणि सुप्रीम कोर्टात, बरोबर ना विशाखाताई, केस चालू होती. COD BOD हे 30 असायला पाहिजे की 10 असायला पाहिजे. ह्याच्यावरनं सगळं जेव्हा ते त्रांगडं सुटलं, तेव्हा नेमकं ह्यांनी आपलं सरकार पाडलं आणि भूमिपूजन स्वतः करून घेतलं. पण हे काम देखील आपलंच आहे. घनकचरा व्यवस्थापन, ह्याच हॉलमध्ये मला आठवतं, मला वाटतं महाडेश्वर साहेब महापौर होते तेव्हा आम्ही इथे तो कार्यक्रम केला होता. अजय मेहता साहेब तेव्हा म्युन्सिपल कमिशनर होते. हे जे काम सुरू केलं आपण, इथे मोठं एक एक्झिबिशन आपण भरवलं होतं. मुंबईतल्या सगळ्या ALM हाऊसिंग सोसायटी, वेगळ्या वेगळ्या सोसायटीनं बोलवलं होतं आणि त्यांना आपण सांगत होतो की घनकचरा व्यवस्थापनावर आपण आता फोकस करणं गरजेचं आहे. मुंबईत प्रत्येक दिवशी 2017पर्यंत जवळपास आपण प्रत्येक दिवशी 10,000 मेट्रिक टन एवढा कचरा आपण गोळा करायचो. किती? 10,000 मेट्रिक टन. म्हणजे त्याचं वजन म्हणजे 100 रणगाड्यांनी एवढं झालं. पण जेव्हा आपण हे काम सुरू केलं, आपले प्रत्येक नगरसेवक असतील, आपले सगळे पदाधिकारी असतील, हाऊसिंग सोसायटी, ALM हे सगळ्यांना एकत्र घेऊन काम सुरू केलं. त्या कामानंतर 2019पर्यंत 2020पर्यंत आपण 10,000 मेट्रिक टनवरनं ते कचऱ्याची जी प्रत्येक दिवसाची हे होतं कलेक्शन, ते 6,000 मेट्रिक टनवर आपण आणू शकलो होतो. 6,000 मेट्रिक टन. एक चांगलं आपल्याला त्याला चालना मिळाली होती, एक मोमेंटम मिळाला होता. मुंबईमध्ये आपण अनेक ठिकाणी, इथून जर तुम्ही बाहेर पडलात तर जिथे वेलिंग्टनचं गार्डन आहे मोठं, तिथे आपण सगळे स्ट्रीट लाईट्स हे ह्याच कचऱ्यावरनं निर्माण करत होतो. इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट्स गाड्यांसाठी आपण ह्याच कचऱ्यामधून करत होतो. अनेक ठिकाणी अशी मुंबईत निर्माण झाली होती जिथे आपण वीज निर्मिती देखील लोकलाइज ह्या वेस्ट टू एनर्जी प्लांटमधून करत होतो. पण आजची मुंबईची परिस्थिती काय? मला तुम्ही सांगा, खरं खरं सांगा, मुंबईमध्ये गल्लोगल्ली जो कचरा दिसतोय तो दररोज उचलला जातोय का? जसं आपल्या वेळी आपण सगळीकडे आपण पाहायचो की कचरा कुठेही तसा ढिगारा दिसायचा नाही, तो ढिगारा आता दिसतोय ना. हे चित्र बदलणं गरजेचं आहे, कारण मुंबईवर आत्ता जे प्रशासक असतील किंवा जे बसले डोक्यावर, त्यांच्या कोणाचंही प्रेम नाही. आणि तिथे पण त्या कचऱ्याच्या टेंडरमध्ये पण घोटाळा होतोय, तो लवकरच लोकांसमोर आम्ही आणणार आहोत. आता पुढे जाऊया आपण. हे ठीक आहे, आपण जे आता टॅक्टिकल अर्बनिझम केलं, ते टॅक्टिकल अर्बनिझम आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण अनेक गोष्टी, जसं हा बसस्टॉप, आत्ताचे बसस्टॉप म्हणजे होर्डिंग झालेत, डोळे दुखायला लागतात ते LED सगळीकडे बघून. पण हे बसस्टॉप आपण करत होतो, फुटपाथ चांगले करत होतो, सायकल ट्रॅक असतील, पेट पार्क्स, प्रत्येक वॉर्डमध्ये आपण पेट पार्क करत होतो, जेणेकरून ज्यांचे घरी पाळीव कुत्रे असतील, मांजरी असतील किंवा स्ट्री डॉग्स असतील, यांच्यासाठी जरा खेळण्यासाठी मोकळी जागा असेल. हे फ्लायओव्हरच्या खालचं काम, हे खूप महत्त्वाचं. हे सुविधा केंद्र जे आपण धारावीमध्ये केलं होतं, मी 2-3 CSR लोकांना घेऊन एकत्र केलं होतं, BMCचे काही चांगल्या अधिकाऱ्यांसोबत केलं होतं. ह्या सुविधा केंद्रामध्ये 111 टॉयलेट सीट्स होत्या. आता त्याच्यातून
अर्थात निम्म्या महिलांसाठी, निम्म्या पुरुषांसाठी, काही इंडियन, काही वेस्टर्न हे होतं, काही AC टॉयलेट होते. पण हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धारावीसारख्या ठिकाणी, आणि हे मला सगळ्या SRAमध्ये करायचं होतं, आपण राज्य सरकार म्हणून केलं असतं, आता महानगरपालिका म्हणून करू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या CSR पार्टनरना मी घेऊन तिथे एक लॉन्ड्रोमॅट केलं होतं. लॉन्ड्रोमॅटचा अर्थ माहिती आहे? 10-12 आपण वॉशिंग मशीन लावले होते. कारण आपण पाहतो की ह्याच ठिकाणून महिला अनेक ठिकाणी घरकाम करायला जातात, आपल्या कामावर जातात, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी शहरात फिरत असतात. मग त्यांचं काम ह्याचा वेळ असेल, घरी जेवण बनवण्याचा वेळ असेल, कपडे धुण्याचा सगळं बोज असेल, किंवा मुलांना त्यांच्या शाळेसाठी किंवा इतर गोष्टींसाठी सगळं काही वजन, सगळं काही पूर्ण प्रेशर हे महिलांवरच पडतं. आणि ते प्रेशर कमी करण्यासाठी आपण वॉशिंग मशीन ह्याच्यात लावले होते, जेणेकरून महिलांनी तिथे वॉशिंग मशीनमध्ये कपडे दिले की संध्याकाळी त्यांना काम कमी करून हे सगळे कपडे मिळायचे. महिलांसाठी देखील आपण एवढ्या खोलावर जाऊन विचार करत होतो. आज दिल्लीची परिस्थिती बघताय, तिथे काही बघायलाच नाहीये. मेसी गेला, मेसी दिसला नाही, लोक सेल्फी पण काढू शकले नाहीत. पण हे सगळं होत असताना मुंबई आणि महाराष्ट्र एकमेव राज्य होतं आपल्या काळामध्ये. मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन हा आपण केला होता. मुंबई हवामान बदल कृती आराखडा आपण केला होता. त्याच्यात इलेक्ट्रिक बस असतील, इलेक्ट्रिक गाड्या असतील, इलेक्ट्रिक धोरण असेल, कचरा व्यवस्थापन असेल, नद्यांसाठी आपण करत होतो, दहिसर, पोईसर, ओशिवारा नदी असेल, मिठी नदी असेल, ह्या सगळ्यासाठी जे आपण काम करत होतो हे या मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅनमध्ये होतं. आणि हा क्लायमेट ॲक्शन प्लॅन पारदर्शक होता, खरा होता. अजूनही तो त्यांच्या वेबसाईटवर आहे. आणि अजूनही जर त्याच्यावर काम केलं तर प्रदूषणमुक्त मुंबई हे आपण करू शकतो. हे देखील तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. हा एक फार महत्त्वाचा विषय आहे. उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर एक महानगरपालिकेची जागा आहे, ते कुठचं, बिर्ला क्रीडा, तिथे मरीन ड्राईव्हवर, तिथे आपण मराठी रंगभूमीचं दालन बनवत होतो. कमिटी चांगली ठरली, सगळे त्याच्यात आपले जे मोठे मोठे लोक आहेत त्याच्यात आले, आदेशजी आहेत, सुबोधजी आहेत, सगळे त्याच्यात होते. आणि त्या कमिटीने ठरवलं की असं हे दालन झालं पाहिजे. गिरगाव चौपाटीवर आपलं मराठी रंगभूमीचं दालन हे झालंच पाहिजे, अभिमानाने आपण केलं पाहिजे. हो, ही महाराष्ट्राची राजधानी, ही मराठी माणसाची राजधानी आहे आणि ते दालन इथे झालंच पाहिजे. हे आपण काम सुरू केलं होतं. पण बंद कोणी केलं? बंद कोणी केलं? मिंदे सरकारने आणि भाजपनी. कुठच्या आमदारांनी त्यांच्या कानात जाऊन सांगितलं की इथे मराठी दिसलं नाही पाहिजे? ह्याचं उत्तर मिंदेनी आपल्याला आता सांगणं गरजेचं आहे. ते दूर अंदर कसा गेला ते सांगणं आपल्याला गरजेचं आहे. आता काही महत्त्वाच्या गोष्टींकडे आपण येऊया, कारण शेवटाकडे मोठ्या मोठ्या गोष्टी, मोठ्या मोठ्या घोषणा, भाजपसारखं बडी बातें नाही, जे काम केलं तेवढंच सांगणार आहे. पण मुंबई महानगरपालिका आपल्या हातात असताना आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर, मुंबईकर मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण काय काय केलं? तर पहिला निर्णय जो आपण घेतला तो म्हणजे 500 स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांची ज्यांची घरं आहेत त्याच्यावरचा प्रॉपर्टी टॅक्स आपण रद्द केला, माफ केला. आणि मला वाटतं वेळ आलेली आहे की फक्त आता 500 नाही तर 700 स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं आहेत त्याच्यावरचा देखील प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्याची. हे आधीच्या सरकारने जे थोडंफार केली होती आपल्याच सांगण्यावरनं, त्यांनी नुसतं प्रॉपर्टी टॅक्स एवढाच एलिमेंट काढला होता. बाकीचे 8 टॅक्स ठेवले होते ते आपण सगळेचे सगळे मालमत्ता कर हा रद्द केला होता. सर्वांसाठी पाणी योजना तर आणली. पण तिसरी गोष्ट, वरळीत आहोत म्हणून थोडा विषय काढतो. BDD चाळ, किती लोकांनी नवीन घरं बघितली आहेत तिकडची? वरळीतले किती आहेत? आणि BDD बद्दल किती लोकांनी ऐकलंय? सगळ्यांनी ऐकलंय ना? आता BDD चाळ विषय हा 2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो. कंटाळले नाहीत ना? जे सांगतो ते पटतंय ना? कारण हे तुम्हाला जाऊन पुढे सांगायचंय प्रचाराच्या वेळी. सगळे सोबत आहोत आपण. BDD वरळी, BDD नामजोशी आणि BDD वडाळा आणि त्याचसोबत BDD शिवडी, हे 4 प्रकल्प जवळपास गेले 25 वर्ष चर्चेत आहेत की कधी त्याचा पुनर्विकास होणार, कधी त्याचा पुनर्विकास होणार. 160 स्क्वेअर फुटामधल्या ह्या सगळ्या खोल्या आहेत. आपण जर पाहिलं तर अनेक ह्या इमारती आता मोडकळीस आलेल्या आहेत. काही तर इथे आता
सचिन भाऊ दिसत आहेत, सुनील शिंदेजी दिसत आहेत, मला आशिष चेंबूरकरजी दिसत आहेत, आपले स्थानिक सगळे तिकडचे पदाधिकारी आहेत, तुम्ही दिसताय. तर हे सगळे जे मंडळी आहे, आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून, अरविंद सावंतजी खासदार म्हणून पाठपुरावा करत आलेले आहेत की आपण ह्याचा पुनर्विकास कधी करायचा. आणि वर्षानुवर्ष हा प्रकल्प चालू होता, म्हणजे विचार चालू होता. 25 वर्ष. 1995ला जेव्हा आपलं सरकार आलं तेव्हापासून ह्याच्यावर चर्चा सुरू झाली, वेग पकडला. म्हणजे मी तेव्हा 5 वर्षाचा होतो. पण योगायोग बघा, 2016 की 17मध्ये ठरलं की आता पुनर्विकास करायचा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री कोण होतं? 16मध्ये सतीशजी कोण होतं? फडणवीसजी होते, बरोबर आहे. त्यांनी येऊन घाईघाईत नारळ फोडून गेले. आणि मला आठवतं तेव्हा सुनील शिंदेजी आमदार होते, ते तेव्हा सांगत होते की थोडं 1-2 दिवसानंतर करा, उद्धवसाहेब बाहेर दौऱ्यावर आहेत महाराष्ट्राच्या कुठच्या तरी, 1-2 दिवसानंतर करा. पण नाही, घाईत करायचं म्हणून नारळ फोडला. आता वरळी, नामजोशी वरळी आणि वडाळ्यातलं काम सुरू, बीडीडीचं नंतर, शिवडीचं नंतर बघू, असं ठरलं. 16 निघून गेलं, 17 निघून गेलं, 18 निघून गेलं. 19मध्ये जेव्हा आपलं सरकार बनल्यानंतर अर्थात कोविड काळ सुरू झाला. पण तेव्हा माझ्याकडे सगळे बीडीडीचे लोक आले आणि सांगितलं, साहेब आम्हाला घरं पाहिजेत, काहीतरी करा आदित्यजी. वर्षानुवर्ष आमची घरं, म्हणजे 1923 पासून 1924 पासूनची घरं, आता 2020 आलं, आम्ही राहायचं कसं इथे? आणि म्हणून 1 ऑगस्ट 2021ला जे आपण काम सुरू केलं, मी अभिमानाने तुम्हाला सांगू शकतो 3 वर्षात पहिला टप्पा त्याचा पूर्ण झाला. आणि चावी वाटप होत असताना देखील सगळ्यांच्या तोंडावर एकच नाव होतं. ते नाव कोणाचं? उद्धव बाळासाहेब ठाकरे. शिवडी बीडीडीचं आम्ही केंद्रीय मंत्र्यांना जाऊन भेटून आलो. त्यांना हेच सांगितलं, तुम्ही म्हाडाचंच मॉडेल वापरा, त्याचा देखील पाठपुरावा चालू आहे. पण बीडीडी चालचं काम हे आपण केलेलं आहे, त्याला चालना आपण दिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने त्याची वचनपूर्ती जी आहे ती आपण केलेली आहे. होय, आपणच केली, हे लोकांना तुम्ही सांगणं गरजेचं आहे. पागडीवाल्यांसाठी देखील आपण, जे पागडीत राहतात, सेस प्रॉपर्टीमध्ये राहतात, ह्यांच्यासाठी देखील 79A 79B कायदा आणला होता. त्याच्यावरनं आत्ता तर आम्ही अधिवेशनात मी आणि अजय चौधरीजींनी केवढं बोललेलो आहोत. महेश सावंतजी आहेत तिथे, मनोजजी पण बसलेले आहेत. आम्ही त्याच्यावर सातत्याने बोलत आलेलो आहे. पण त्यांची देखील आपल्याला पूर्ण साथ द्यायची आहे आणि त्यांना देखील तिकडे टेनंट म्हणून हा दर्जा मिळेपर्यंत आपली लढाई थांबत नाही, हे लक्षात ठेवून आपण काम करणं गरजेचं आहे. चला पुढे जाऊया. काय काय कामं आपण उद्धवसाहेब मुख्यमंत्री म्हणून असताना केली होती? तर वरळी शिवडी कनेक्टर, मला आठवतं पुन्हा एकदा जानेवारी 2021मध्येच मला वाटतं आपण ह्याचं भूमिपूजन केलं. जानेवारी 2021 ते जुलै 2022 48% काम पूर्ण केलं. किती? 48. आणि नंतर 2024चं जेव्हा बजेट सादर होत होतं तेव्हा अधिवेशनात मी बसलो होतो आणि उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री आकडे सांगत होते. आणि त्यांनी नंतर आकडा सांगितला की आता जुलै 2022 पासून 24पर्यंत किती टक्के काम पूर्ण झाले असेल? 57%. हे ह्यांचं गतिमान सरकार आहे. म्हणजे आपल्या वेळी 48% एका वर्षात, 1.5 वर्षात, आणि ह्यांच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये फक्त 9% काम पूर्ण केलं. अटल सेतूचं काम, पहिल्या गर्डरपासून आपण जे काम सुरू केलं, प्रत्येक महिन्याला माझ्यासोबत मीडिया देखील यायची. प्रत्येक महिन्यात आपण जायचो, तिथे भेट द्यायचो, त्याचा आढावा घ्यायचो, काही अडलं असेल तर ते सोडवण्याचा प्रयत्न करायचो. आपल्या वेळी 82% काम, जवळपास त्याच्याहून पेक्षा जास्ती 85% काम पूर्ण झालं होतं. कोविड काळात धारावी पॅटर्नचं तर कौतुक झालंच झालं. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, कोस्टल रोड. कारण जे मी आजचा कार्यक्रम घेतला त्याचं कारणच हे आहे. मध्यंतरी मी 2-3 इंटरव्ह्यूज पाहिले. मुख्यमंत्र्यांनी इथेच एक कार्यक्रम घेतला, तरुण मुलामुलींच्या सोबत घेतला, कॉलेजच्या मुलामुलींसोबत घेतला. आणि त्यांनी जवळपास सगळीकडे कोस्टल रोडचं क्रेडिट हे घेण्याचा प्रयत्न केला. कोस्टल रोड एक महत्त्वाकांक्षी आपली विजन होती. मला आठवतं जेव्हा वांद्रा ते नरिमन पॉईंट हे जे स्वप्न माझ्या आजोबांनी पाहिलं होतं, वंदनीय हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलं होतं, सी लिंक हा पहिला टप्पा, त्याचा आपलं सरकार तेव्हा पडलं होतं. 99 साली त्यांनी भूमिपूजन केलं. त्याच्यानंतर सरकार पडलं, 10 वर्ष लागली, सी लिंक वरलीपर्यंत झालं. 2013मध्ये उद्धव साहेबांनी घोषणा पहिली केली की मुंबईसाठी आम्ही कोस्टल रोड करणार आहोत. 3 घोषणा त्यांनी 2013च्या जुलैमध्ये केल्या होत्या. पहिली घोषणा त्यांनी केली ती कोस्टल रोडची,
की दहिसरपर्यंत, नरिमन पॉईंट ते दहिसर कोस्टल रोड हा आपण करू सरकार आल्यानंतर. 2014मध्ये आपलं सरकार येणार होतं, तेव्हा उद्धव साहेबांनी ही घोषणा केली होती. दुसरी घोषणा म्हणजे मुंबईचं जे ईस्ट कोस्ट आहे, जवळपास 950 एकर आहे, तिथे चांगला एक शाश्वत विकास करू. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रेसकोर्सला सेंट्रल पार्क करू. जे काल मिंदेंनी प्रेझेंटेशन दिलं, ते प्रेझेंटेशन पण चोरलं आपलं. स्वतःचं काही ठेवलंच नाही या धुरंधरनी. तर धूर आत जाऊन खोकला आणि विचार पण खोकला. पण हे तिन्ही गोष्टी आपण केल्या होत्या. पण तेव्हा जेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की हे जे कोस्टल रोड ते आम्ही केलं, मग हे केंद्रीय मंत्री आहेत ते पण बोलले, ये टनल जो देख रहे हो कोस्टल रोड का, वो हमारे देवा भाऊ ने किया है. मुंबईतलेच मंत्री आहेत ते. खोटं बोलायचं कसं हे भाजपकडून शिकावं. पण आज मी हात जोडून भाजपला एकच विनंती करत आहे. मुंबईत अनेक कामं आम्ही केलेली आहेत. ती कामं लोकांसमोर आहेत. ती कामं कोणी केलेत हे मुंबईकरांना माहिती आहे. मग BDD असेल, कोस्टल रोड असेल, धरणं असतील किंवा सगळी जी उद्यानं असतील, अजून काही काही झू वगैरे, हे सगळी कामं आम्ही केलेत. तुम्ही आमच्या कामाचं क्रेडिट घेऊ नका आणि आम्ही तुमच्या कामाचं क्रेडिट घेणार नाही. आणि हे आपण तंतोतंत पाळलेलं आहे आत्तापर्यंत. तुम्ही मला सांगा ना, नोटबंदीचं क्रेडिट कधी आपण घेतलंय का? रुपया पडतोय त्याचं क्रेडिट आपण घेतलंय? प्रदूषण वाढतंय त्याचं क्रेडिट आपण घेतलेलं आहे? बेरोजगारी वाढते त्याचं क्रेडिट आपण घेतलंय? स्मार्ट इंडिया, फिट इंडिया, हिट इंडिया, स्किल इंडिया वगैरे जे काही त्यांनी केलं त्याचं क्रेडिट आपण घेतलंय? मुख्यमंत्री साहेब, आम्ही नोटबंदीचं क्रेडिट घेतलेलं नाही. तुम्ही आमच्या कामाचं क्रेडिट घेऊ नका. मुख्यमंत्री साहेब, आम्ही रुपयाचं क्रेडिट जो पडतोय त्याचं क्रेडिट घेतलं नाही. तुम्ही आमच्या कामाचं क्रेडिट घेऊ नका. तुमचे सगळ्या ज्या फेल्ड स्कीम्स आहेत त्याचं आम्ही क्रेडिट घेतलेलं नाही आहे. तुम्ही आमच्या कामाचं क्रेडिट घेऊ नका. आता कोस्टल रोडमध्ये जे मला मुद्दामून सांगायचं तुम्हाला, कारण तुम्ही इथून बाहेर निघाल्यानंतर पहिला दिसणार तो कोस्टल रोड, तो आपण केलेला आहे. आणि आता कदाचित ते तुम्हाला माहिती आहे, भाजपची टीका, ट्रोल्स लगेच सुरू होतील की आम्हीच केला पटवायचा पूर्ण प्रयत्न होईल. यूट्यूब शॉर्ट्स, व्हॉट्सॲप व्हिडिओ, इंस्टाग्राम वगैरे सगळं सुरू होईल. आता बघा, तुम्हाला प्रूफ पाहिजे तर प्रूफ पण देतो. हे कोस्टल रोडचा पहिला टेक्निकल सर्वे 2016मध्ये, कारण टाईमलाईन जर पाहिजे असेल तर 2013मध्ये उद्धव साहेबांनी हा विषय मांडला. 13 ते 16 आपण परवानग्या घेत राहिलो, तेही राज्य सरकारचा काडी मात्र संबंध नाही. त्यांनी एकच गोष्ट केली, कोस्टल रोड जो आपण नरिमन पॉईंट दहिसर बोलत होतो, त्यांनी काय केलं तर त्यांनी तो कोस्टल रोड मोडला अर्धा. त्यांनी सांगितलं तुम्ही वरळीपर्यंत करा, वरळी ते नरिमन पॉईंट हे MSRDC करेल. 2014 पासून MSRDCचे मंत्री कोण होते? त्याचा पण सोक्षमोक्ष लावूया ना आज आपण. त्या कोस्टल रोडचा कोण होता? मिंदे. आता 2014 पासून 2025 संपत आलेला आहे. किती टक्के काम झाले? भोपळा. पण कॉन्ट्रॅक्टर 3दा बदललेले आहेत. एस्केलेशन कितीतरी पटीने झालेलं आहे. आणि हेच मी सांगतो सातत्याने की जर तुमचं काही योगदान या मुंबईमध्ये असेल, भाजप आणि मिंदेंचं, ते फक्त मुंबईची तिजोरी लुटण्यामध्ये होतं. बाकी शून्य कॉन्ट्रीब्युशन आहे तुमचं. काही तुम्ही इथे काम केलेलं नाही आहे. मी जसं तुम्हाला आज प्रेझेंटेशन दिलेलं आहे तसं इथेच भाजपने आपल्या सर्वांना बोलवावं आणि काय काम केलंय ते दाखवावं. दोन 2014मध्ये परवानग्या रोखून धरल्या होत्या त्या भाजपच्या केंद्र सरकारने. 2015मध्ये कोस्टल रोडची परवानगी रोखून धरली होती ती भाजपच्या केंद्र सरकारने. 2016पर्यंत परवानगी रोखून धरली होती ती भाजपच्या केंद्र सरकारने. मग हा पहिला जिओ टेक्निकल सर्वे, इथे मी आहे, उद्धव साहेब आहेत, इथे आपले फणसेजी दिसत आहेत, इथे अजय मेहताजी दिसतात, आम्ही सगळे समुद्रात जाऊन त्याचा पहिला जिओ टेक्निकल सर्वे केला. इथे कोस्टल रोडचं भूमिपूजन हे उद्धव साहेबच आहेत. इथे महापौर महाडेश्वरजी आहेत, अजय मेहताजी आहेत, विशाखाताई दिसत आहेत, हे दिसतात तुम्हाला बरोबर, का पळाले दिसत आहेत, अरविंद सावंतजी आहेत, सुनील शिंदेजी आहेत, स्नेहलताई आहेत, हेमांगीताई जे उपमहापौर होते, संजय मुखर्जीजी आहेत, अनिल देसाईजी दिसत आहेत. हे सगळे हे कोस्टल रोडच्या भूमिपूजनाचे. फडणवीस साहेब कुठे दिसत आहेत का? या फोटोमध्ये दिसत आहेत का? मागे लपले वगैरे नाहीत ना, बघा जरा. कदाचित पेगससमुळे आमच्या फोनमध्ये असतील पण बाकी नाही. इथे दिसत आहेत फडणवीस साहेब, इथे दिसत आहेत. हे चहलजी आहेत. इथे आम्ही टनल बोरिंग मशीन, हे टनल बोरिंग मशीन हे जे आणलं ह्याचं नाव देखील मी दिलं होतं. ह्याचं नाव आपण मावळा दिलं होतं.
आणि नाव देण्याचं कारण हेच होतं की जसं छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी सह्याद्री पोखरून तसं जेव्हा लढा दिला, तसंच पोखरण्याचं काम हे आपलं चांगल्या गोष्टीसाठी, चांगल्या कारणासाठी ह्या टनलने दिलं, म्हणून याचं नाव आपण मावळं दिलं होतं. इथे फडणवीस साहेब कुठे दिसत आहेत का? मास्क आहे तरी ओळखत नाही येतात. हे टनल बोरिंग मशीन अश्विनी भिडेजी त्यांच्या हस्ते आपण ते टनल बोरिंग मशीन सुरू केलं होतं. हे ते टनल बोरिंग मशीनच्या हे ज्या प्लेट्स लागतात त्याच्यावर उद्धव साहेबांनी मी सही केली होती. हे 850 मीटर आत गेल्यानंतर हे सगळ्या ठिकाणी, ह्या सगळ्या फोटोमध्ये पहिल्यापासून जवळपास 80% काम होण्यापर्यंत कोस्टल रोडचं हे आपलं सरकार होतं. प्रत्येक महिन्यात मी मीडियाला घेऊन जायचो, कुठेही फडणवीस साहेब नसायचे. प्रत्येक आठवड्यात आमच्या बैठका असायच्या, कुठेही फडणवीस साहेब नसायचे. जेव्हा सगळं काही काम झालं तेव्हा भाजपचं एक नशीब खूप चांगलं आहे. असं नशीब सगळ्यांना मिळावं की बरोबर फितं कापण्याच्या वेळी भाजपचं सरकार असतं. आणि ते त्यांनी केलं म्हणून ते श्रेय घेत आहेत. पण तुम्ही मला सांगा, कोस्टल रोड कोणामुळे झाला? कोस्टल रोड कोणामुळे झाला? हे सगळ्यांना माहिती आहे, पण ते क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात. वोट चोर, नोट चोर, क्रेडिट चोर ह्यांना रोखणं आता गरजेचं आहे. गेल्या 2.5-3 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीत. प्रशासक आहेत ते मुख्यमंत्री कार्यालयातून सगळा कारभार करत असतात. मुख्यमंत्री कार्यालयाचा खास हस्तक्षेप मुंबई महानगरपालिकेत असतो. ह्याच्या प्रेस कॉन्फरन्सेस तुम्ही माझ्या पाहिलंच असतील. पण जे मी बोलतोय सातत्याने की 2.5 लाख कोटीचं कमिटेड एक्सपेंडिचर, आणि हा घोटाळा हा वेगळाच. रस्ता घोटाळा 1, रस्ता घोटाळा 2. तुम्ही मला सांगा, जिथे जिथे रस्ते खोदून ठेवलेले आहेत, एक रस्ताही तुम्हाला चांगला धड मिळालाय का? कुठेही खड्डामुक्त नवीन रस्ता दिसतोय का? जे आम्हाला सांगत होते 36 महिन्यात खड्डे मुक्त करू, पूरमुक्त करू, खिशाचे खड्डे भरलेत त्यांचे, मुंबईचे खड्डे भरलेत का? हे घोटाळे जे आहेत ह्याची उत्तरं देणं आपल्याला त्यांना देणं लावायचं आहे. आणि म्हणून आपलं पुन्हा एकदा महानगरपालिकेत सत्ता आणणं गरजेचं आहे. हे ज्यांनी मुंबई लुटलेली आहे त्यांना आत टाकायचं आहे, म्हणून आपल्याला जिंकणं गरजेचं आहे. हा जगातला सर्वात मोठा जमीन घोटाळा धारावी हे आपल्या मोर्चातलं आहे. सगळ्या पक्षांचा मोर्चा होता, आहे दोन्ही फोटोज मोर्चातले आहेत. पण धारावी हे तुम्हाला माहितीच आहे, अनेकदा मी हा विषय घेतलेला आहे. आपला जो लढा सुरू आहे तो कुठच्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही आहे, तो एका कंपनीच्या विरुद्ध नाही आहे. तुम्हाला जर मुंबईचा विकास करायचा असेल, पुनर्विकास कोणाचा करायचा असेल, तर ज्या लोकांसाठी तुम्ही करत आहात, धारावीकरांसाठी करत आहात, त्यांचा पहिला विकास करा, त्यांना त्यांच्या हक्काची गरज द्या, मग तुमचे पैसे तुम्ही मोजा. नाहीतर तुम्हाला इथे आम्ही काम करू देणार नाही. एकही व्यक्ती धारावीतून हलणार नाही, हे ठरवलेलं आहे आपण. मुंबई ही मुंबईकरांचीच राहिली पाहिजे. मुंबईचं नाव अदानिस्तान होऊ द्यायचं नाही, ही शपथ आपल्याला छत्रपती शिवरायांच्या समोर आपल्याला आज घ्यायची आहे. तयार आहात? कारण हे सगळं झाल्यानंतर प्रश्न हाच येतो आज, मुंबई कोणाची? ऐकून आलं? मुंबई कोणाची? ऐकून आलं? मुंबई कोणाची? मुंबई कोणाची? जे भाजपवाले मुंबईला लुटू पाहतात, मुंबई त्यांची की मुंबई आपली? जे मिंदे तिजोरीवर डोळा ठेवून आहेत, मुंबई त्यांची की मुंबई मुंबईकरांची? जे अदानी समूहातले लोक धारावी खात आहेत, बुलून, विक्रोळी, कुर्ला सगळं खायला पाहतात, मुंबईला अदानिस्तान करायचं की मुंबई आपली? मुंबई कोणाची? कारण मुंबई हा लढा आपल्याला फार महत्त्वाचा आहे. मुंबई आपल्याला मिळाली नव्हती, आपल्याला लढवून घ्यायला लागली होती. आज योगायोग पहा, ज्या मुंबईसाठी आपण लढत आहोत, ज्या मुंबईसाठी आपण झगडत आहोत, ज्या मुंबईसाठी आपण जीवही द्यायला तयार आहोत, त्या संयुक्त महाराष्ट्रात हे जे दिसते ते काय आहे? कदाचित यांची सर्वांची इच्छा असेल कदाचित या सर्व महापुरुषांची इच्छा असेल, या दैवतांची इच्छा असेल की हीच मशाल शिवसैनिकाच्या हातात येऊन मुंबई वाचवण्याची ही वेळ आलेली आहे. तयार आहात मुंबई वाचवायला? लढायला तयार आहात? जिंकायला तयार आहात? हातात मशाल घेऊन महानगरपालिकेवर भगवा फडकवायला तयार आहात का? हे उत्तर आपल्याला दिल्लीला द्यायचंय. मुंबई कोणाची? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय मुंबई.